नमस्कार, आपण पाहत आहात रेडिओ मराठी आणि मी आहे आरजे प्रिया। आणि रेडिओ मराठीला अद्याप आपण सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा। चला तर मग जाऊया बिग बॉसच्या घरात। बिग बॉसच्या घरात रंगलाय मालक आणि सांकाम्याचा टास्क, ज्याच्यामध्ये निक्की, धनंजय, वर्षा मॅडम आणि सूरज यांची जी टीम ए होती ती विजेती ठरली आहे। म्हणजे ही टीम मालक झाली आणि ही मालक असलेली टीम बीच्या मागे हात धुवून लागलेली आहे आणि त्या सगळ्यांना त्यांनी सांगकाम्या बनवून टाकलंय। आणि टीम ए चे सदस्य जे सांगतील ते काम या सांगकाम्यांना करावं लागतंय। आणि सांगकाम्या कोण आहे हे तर आपल्याला ठाऊकच आहे। अभिजित, अंकिता, जान्हवी ही सगळी जी मंडळी आहेत ही आता सांगकाम्या झालेली आहेत। त्यामुळे आणि पॅडी दादा, तुम्हाला माहिती आहे सांगकाम्या झाल्यामुळे पॅडी दादानं चक्क सूरजचे पाय चेपलेत। इवन अंकिता आणि जान्हवी सुद्धा वर्षा मॅडमचे पाय चेपताना दिसत आहे। बिग बॉसनं एक प्रोमो जारी केला। या प्रोमोनुसार अभिजित सुद्धा निक्की सांगेल ते काम करतंय, तिच्या मागे मागे करतंय। आता ही मालक आणि हे सांगकामे यांच्यामधला हा जो ताळमेळ आहे तो कितपत सक्सेस होतोय हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे। दरम्यान बिग बॉसच्या घरात आता चुरस लागलेली आहे की पहिल्या टॉप 5 मध्ये आता कोण असणार आहे। तसं म्हटलं जातंय की या आठवड्यात कम से कम 2 सदस्य घराबाहेर जाऊ शकतात। तर हे घराबाहेर जाणारे सदस्य कोण असतील, तुम्हाला काय वाटतंय? आम्ही तर तुम्हाला विचारलंय की निक्की तांबोळी की जान्हवी घराच्या बाहेर जाऊ शकते, आणि तुम्ही कमेंटमध्ये अनेक जणांनी निक्कीचं नाव घेतलेलं आहे, तर कोणाला जान्हवीचा गेम आवडलेला नाही। आणि असंही कळतंय की जान्हवीच्या पायाला दुखापत झाली आहे, त्यामुळे बिग बॉसच्या घरातून ती बाहेर जाऊ शकते। आता ह्या सगळ्या ज्या बातम्या येत आहेत, सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत, याविषयी जाणून घेण्यासाठी रेडिओ मराठीला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका।